श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही एका भक्ताला आलेला अनुभव सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, आनंदाचा कॉल येईल. आणि हा जो व्हिडिओ आहे 108 लोकांना शेअर करा. मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव, ही मन तेवढी सार्थक ठरते. फक्त काही लोकांना ज्यांना परमेश्वराला शॉर्टकट आणि बायपासने भेटायचं आहे आणि असं असतं. माझ्या बोलण्याचा रोष हा आस्तिक नास्तिक ह्या मुद्द्यावरच नाही. परमेश्वराला मानणं आणि त्याची भक्ती करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला मात्र फक्त इथे माझा अनुभव सांगावायसा वाटतो आणि तोही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थाला, जे समर्थवाडी आहे तिथला हा अनुभव आहे. आणि हे बदलापूरचे स्वामी समर्थ म्हटलं की माझं मन हे एकदम आनंद गडे होत असतं. कारण समर्थवाडीचं मुळात अशीच आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे. तिथे आदित्यात्रय, तसेच दत्तगुरूंचे 16 अवतार, स्वामी समर्थ, रेणुकादेवी, मारुती मंदिर, दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत. आणि अशा तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिरांची सेवा आणि उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते. त्यानंतर आपल्याला तिथली जी अट फक्त एकच, पुरुष मंडळींना सोवळ आणि स्त्रियांना साडी आणि आंघोळ करून देवाची म्हणजेच देवांच्या मूर्तीची स्वहस्ताने पूजा करणे व दत्तगुरू आणि मारुती यांची ह्यांना स्त्रियांना मूर्त्यांना हात लावू देत नाहीत. तर तिथला कडक नियम आहे. तसाच इथे 150 गायी, 5 श्वान, 2 बलदंड हत्ती, इमू आणि बदके ही वाडीचे एक वैशिष्ट्य आहे. तर ह्या गुरुमूर्तीला मी सुंदर अनुभव आलेला आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी 2 दिवसांच्या उपासनेला समर्थवाडीत गेलो होतो आणि त्यावेळी स्वामी समर्थाचे म्हणजेच गुरूंचे पाद्यपूजन पण करायचे होते. ही रात्री 10:30ची जवळजवळ 500 लोक आले होते. 1000 होते पादपूजनासाठी. सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या. मलाही उपासना सेवा दिली. दत्त मंदिर, गुरु पंचामृत, मंदिर झाडूपासून करणे. आणखी एक गोष्ट ती म्हणजे प्रामुख्याने तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखे असतात. त्यावेळी माझ्याबरोबर आई आणि कोणीही घरातले असे नव्हते. 2 दिवस माझी एकटीची सेवाही चालूच होती. सेवेनंतर पद, आरत्या, जपमाळा, पालखी अशा उपासनासुद्धा चालू होत्या. वाडीचे हे नियमसुद्धा खूप कडक आहेत. सतत तोंड न चालवणे म्हणजेच खात बसू नये, बडबड गप्पा ठप्पा नाही. आपण आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष ठेवायचे. स्वामी सखा म्हणजे तिथल्या गुरूंचं पाद्यपूजन हे दत्त मंदिरात होणार होतं. पण भक्तगण एवढे वाढले होते की तिथली जागा अपुरी पडत होती. म्हणून गुरूंनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना सरळ ते गुरु पंचांमध्ये जाऊन बसले. एकतर पावसाळा आणि त्यावेळी बापरे धो धो पाऊस हा चालूच होता. आजूबाजूचा रान जंगल असावं अशी गर्दी झाडी. पायाखाली वाटेत काय येईल त्याचा नेम नाही आणि प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत आले होते. आणि जसं त्यांना समजलं की पूजा ही दत्त मंडपात नाही, तसं ते गुरूंच्या दर्शनाला गुरु पंचानात आले गेला. संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला आणि आपली एकटीच तिथे 4-5 स्त्रिया सोबत गुरु येतील अशी वाट बघत होते. आयत्या वेळी कार्यक्रमाची रूपरेखा बदलली आणि मला तर कल्पनाच आली नाही. मग तिथे एका काका होते. त्यांनीच मला विचारलं, तू इथे काय करतेस? तुला गुरूंचं पूजन करायचं आहे ना? मग तिथे गुरूंच्या मध्ये जा, तिथे तो कार्यक्रम चालू आहे. हे काकाचं बोलणं ऐकून मी खूपच घाबरून गेले होते. कारण हे त्यासाठी की एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एक बॅटरीच्या प्रकाशावर काळोख्यातून जायचं होतं. आणि आजूबाजूला किंवा वाटेत काही साप वगैरे आला तर ह्या भीतीने मला अक्षरशः आईचीच आठवण आली होती. स्वामींना हाक मारली, आता तुम्ही सोबत चला. ह्या भयान अंधारात मी आणि कशीतरी त्या काळोख्यातून वाट काढत होते. धो पाऊस चालू होता. तो वेगळाच पोहोचली. घाबरत तिथे जाऊन बघितलं तर बापरे केवढी गर्दी लोकांची. म्हटलं आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायला मिळणार. त्यात जवळजवळ 500 लोक भर पावसात उभी होती त्या गर्दीमध्ये. तेवढ्यात एक काकी एकदम बोलू लागल्या, तू इथून ये, त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल. खूप नवल वाटलं आणि आवक व्हायला झालं की तिथल्या त्या आई गर्द काळोख्यात भर पावसात जी एवढी लोक उभी होती, लहान मुला बाळासोबत भिजत होती. तिथे त्यावेळी मी न भिजता गर्दीत उभी न राहता मला 2 मिनिटांमध्ये खूप सुंदर दर्शन आणि पूजाही गुरूंची करायला मिळणार होती. वाडीत गर्द अंधार होता. त्यानंतर कारण वाडी ही संपूर्ण जंगल म्हणावं अशा ठिकाणी स्थापना झाली आहे आणि हळूहळू पुढे सुखसुविधा केल्या जातील आणि तेही
होतही आहेत. तसे दिवे आहेत पण मोजक्याच ठिकाणी आहेत. तर त्यानंतर मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण एकटं जरी कुठे असलो तरी आपल्याला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्यासोबतच आहेत आणि असतात. त्यांना बरोबर नकळत असतं आपला भक्त काय करतो, त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून आवडीने करतो आहे आणि मग तो आपला देव स्वामी समर्थ आपला मार्ग पण तसाच आणि तेवढाच सुखकर सोयीस्कर करत असतात आणि करत जातात. म्हणून मानला तर देव, पण हो त्यासाठी आधी आवड असावी लागते आणि आवड असेल तरच तिथे बरोबर सवडसुद्धा काढावी लागते आणि सवड मिळाली की बरोबर भक्ती साध्य होते आणि आपोआप मग परमेश्वरावरचा विश्वास साध्य होतो. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास 108 लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ असं लिहायला सुद्धा विसरू नका. आम्ही तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.